नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं विजेता न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये। बीड जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर बातमी समोर आली आहे। वरिष्ठ जीएसटी अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने संपूर्ण प्रशासनात खळबळ उडाली आहे। हा अपघात आहे की आत्महत्या की यामागे काही वेगळंच कारण आहे? चला संपूर्ण प्रकरण सविस्तर जाणून घेऊया। बीड शहराजवळील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाली परिसरातील बायपास रोडवर एक कार संशयास्पद अवस्थेत आढळून आली। या कारमध्ये वरिष्ठ जीएसटी अधिकारी सचिन नारायण जाधव यांचा मृतदेह सापडला। विशेष म्हणजे गेल्या 24 तासापासून जाधव बेपत्ता होते। घरच्यांनी आणि सहकाऱ्यांनी त्यांचा शोध सुरू केला होता। कारची तपासणी केली असता आतून सुसाईड नोट सापडल्याने हे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे। सुसाईड नोटमधील धक्कादायक आरोप पोलिसांना सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये वरिष्ठ अधिकारी दिलीप फाटे यांच्यावर गंभीर मानसिक त्रास दिल्याचे आरोप करण्यात आले आहे। या नोटमध्ये सततचा मानसिक छळ, कामाच्या तणावामुळे टोकाचा निर्णय घेतल्याचा उल्लेख असल्याची माहिती आहे। सुसाईड नोटमध्ये नाव असलेल्या दिलीप फाटे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून सखोल चौकशी सुरू आहे। पोलीस तपास आणि पुढील कारवाई घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला आहे। मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनेसाठी पाठवण्यात आला आहे। बीड ग्रामीण पोलीस सर्व बाजूंनी तपास करत असून हा मृत्यू आत्महत्या आहे की इतर काही घडले आहे याचा शोध घेतला जात आहे। या घटनेमुळे प्रशासनातील कामाच्या दबावावर आणि मानसिक छळाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे। या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने जातो, दोषीवर कारवाई होते का, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।